संजय राऊत मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले। गेल्या आठवड्यात राऊतांवर अँजिओग्राफी झाली होती आणि अँजिओग्राफीनंतर राऊतांचा संभाजीनगरचा दौरा रद्द झाला होता। संभाजीनगर दौऱ्यातच त्यांना त्रास जाणवल्याची माहिती आहे। संजय राऊत आता मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे। गेल्या आठवड्यातच संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी झाली होती आणि त्यामुळे राऊतांचा संभाजीनगरचा दौरा सुद्धा रद्द झाला होता। संभाजीनगर दौऱ्यामध्ये संजय राऊतांना त्रास जाणवल्याची माहिती आहे आणि सध्या ते फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। शिवसेना ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते संजय राऊत आता मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले। गेल्या आठवड्यात राऊतांवर अँजिओग्राफी झाली होती आणि त्यामुळेच राऊतांचा संभाजीनगरचा दौरा सुद्धा रद्द झाला होता। संभाजीनगर दौऱ्यामध्ये त्यांना त्रास जाणवल्याची माहिती आहे आणि सध्या ते फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गेल्या आठवड्यात राऊतांवर अँजिओग्राफी झाली होती अशी माहिती आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून। अमोल, संजय राऊत सध्या फोर्टिस रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्यांच्यावर अँजिओग्राफी झाली अशी सुद्धा माहिती मिळते। सध्या त्यांची प्रकृती कशी? करण्यासाठी या रुग्णाला सामोरं आले त्याच्यावर त्यांची काही ब्लड टेस्ट झाले होत्या। त्यानंतर त्यांनी संभाजीनगरचा दौरा देखील केला होता। आज तेव्हा सकाळी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला संजय राऊत यांचा आवाज थोडासा लो वाटत होता। नंतर ते सामन्यासाठी आपल्या घरातून निघालेले होते, परंतु अर्ध्या रस्त्यातच ते पुन्हा एकदा फोर्टिसच्या दिशेने निघालेले। आणि आता जर इथली परिस्थिती पाहिली तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय आहेत ते या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर हॉस्पिटलचे प्रशासन आहे त्यांच्याकडून सांगण्यात येते की त्यांच्या टेस्ट आता सध्या सुरू आहेत। त्यांच्यावर अँजिओग्राफी झाली आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। सध्या त्याचे टेस्ट झालेले आहेत, त्याच्यानंतरच नेमकं त्यांचं ते कशामुळे त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे हे स्पष्ट होईल। सध्या त्यांचे कुटुंबीय देखील आहेत, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया येत नाहीये। फोर्टिस रुग्णालय मात्र त्यांना रुग्णालयात दाखल केलंय अशी अधिकृत माहिती देत आहे। त्यांच्या सध्या ज्या रुग्णालयात ऍडमिट करण्यापूर्वीच्या ज्या टेस्ट असतात त्या सध्या त्यांच्याकडून सुरू आहेत। जर आपण पाहिलं तर संभाजीनगरचा दौरा त्यांनी केलेला आणि आज ज्या पद्धतीची प्रकृती होती त्यानुसार आज नेमकं त्यांच्या प्रकृतीबाबत काय समोर बुलेटिन समोर येतं हे आता पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आता प्रकृतीबद्दल अधिक नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद सविस्तर माहिती।